शिव महापुराण की कथा मन को शुद्ध करने वाली है, सुनने मात्र से ज्यादा पूजा करने की आवश्यकता नहीं। करे तो बड़भागी हो, बड़े अच्छे हैं, कोई बात नहीं, लेकिन नहीं हो सके दिन रात। आप क्या दिन रात पूजा कर सकते हो हमारी जैसी? जो बड़े हम वृंदावन के जो लोग हैं ना, हम वृंदावनवासी, अब तो मैं महाराष्ट्रियन आदमी हूँ लेकिन पूरा वृंदावन का हो चुका हूँ, 7-8 साल में उधर ही रहता हूँ ना। ये जो हम वृंदावन के लोग हैं ना माताओं, तो हमारे पास में ये झोली माला होती है, झोली माला। ये जितने भी आपको ये वृंदावन के लोग हमारे जैसे जो आस्था संस्कार चैनल पर आपको दिखाई देंगे, ये झोली माला उनके हाथ में होती है। इसमें बड़ी वाली होती है, 108 मणि इसमें होते हैं, और ये जो छोटी वाली हम लेते हैं इसमें 27 होते हैं। इसको 4 बार जब गिन लिया जाए, माने कि 4 बार इसका जप कर लिया जाए ना, तो तब इसकी वो बराबरी करता है। हर भक्त, हर माता बहन, हर मुमुक्षु, हर साधक, हर प्रेमी ये माला नहीं ले सकता दिन रात हाथ में। ले सकता है क्या? नहीं। धर्म के आभूषण भी नहीं धारण कर सकता, ये भी नहीं पहन सकता दिन रात। हम पहनते तो लोग हमको बाबा जी कहेंगे, लेकिन जो नहीं पहनता है उसने यदि पहन लिया तो उसको क्या कहेंगे? लोक त्याला म्हणतील बाबा करून करून भागला आणि देवपूजेला लागला वाटतं। आता मला सांगायचं आहे का, जे लोक दिवस आणि रात्र भगवान शंकराची भक्ती करू शकत नाहीत, त्यांना फक्त शिव महापुराण कथा ऐकल्यानेच त्यांचं मन शुद्ध होतं। मन शुद्धी विधायणी, मनाला शुद्ध करणारी आहे म्हणले शिव महापुराणाची कथा। ज्या लोकांना दिवस रात्र भगवान शंकराची भक्ती करता येत नाही, हिमालयाच्या गुफेमध्ये लोक दिवस रात्र भक्ती करतात शंकराची, हठयोगी आहे। मागे यूट्यूबला एक व्हिडिओ आला, एक कोणते तरी बाबाजी आहेत आणि 100च्या वरती त्यांचं वय आहे। त्यांनी तेलाच्या ऐवजी जी वात आहे ना ती पाण्यानं पेटवली। यूट्यूबवर आहे तो व्हिडिओ, यूपीचा। असे महात्मे आहे, दिवस रात्र भगवान शंकराची भक्ती करतात। पण आपल्याला शक्य आहे का ते? आपण संसारिक आणि प्रापंचिक जीव आहोत, ते आपल्याच्यानं शक्य नाही। आणि म्हणून सूत महाराज 88,000 ऋषींना सांगतायत, मन शुद्ध झालं तरच भक्तीला महत्व आहे परमार्थामध्ये। मन शुद्ध नसताना जर का भक्ती केली म्हटले तर ती भक्ती नसून अभक्ती ठरेल, विद्या नसून अविद्या होईल, ज्ञान नसून अज्ञान ठरेल आपलं ते। आणि म्हणून भक्तीमध्ये मनाच्या शुद्धतेला विशिष्ट महत्व प्राचीन अर्वाचीन संतांना आदी करून सगळ्या ग्रंथामध्ये त्याचं दर्शन आपल्याला पाहायला सापडतं। मग जसं भागवतामध्ये धुंदुकारी तरुण गेला, तसं शिव महापुराणामध्ये कोण तरुण गेला? चांगल्यांकरता कथा आहे ना हो, वांगल्यांकरता आधी आहे म्हटले। यारे लहान थोर, यारे भलते नारी नर, विनाकारण म्हटलं का एकनाथ महाराज? यारे लहान थोर, लहान थोर मोठे योगी जपी तपी संन्यासी नोहे ज्यांना यायची इच्छा नाही किंवा ज्यांना येऊ दिल्या जात नाही त्यांनी सुद्धा या आणि शुद्ध होऊन जा। खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे, शुद्ध झाला भाव ज्याचा, दुरी नाही देव त्याला, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहेण खाती सरपतया, चित्त समाधान तरी विष वाटे सोने। 38 अभंगाचा नंबर। ज्याच्या चित्ताला समाधान आहे त्याला विष सुद्धा काही करू शकत नाही, तुकाराम महाराज गाथ्यामध्ये म्हणले। आणि बघ मन शुद्ध करण्याचा काय पर्याय आहे म्हटले? शिव महापुराण कथा ऐकणे। म्हणजे माझीच ऐका असं नाही, कोणी ज्या महाराजाची तुम्हाला आवडत असेल त्यांची ऐका, चॅनल ऐका, यूट्यूब ऐका, लाईव्ह ऐका, डी लाईव्ह ऐका, जसं तुम्हाला जसं शक्य आहे तसं। पण कथा ऐकूनच मन शुद्ध होतं। कोणाचं झालं म्हटले? सांगितलं, एक किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा ब्राह्मण झाला। आणि तो देवराज नावाचा ब्राह्मण जरी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला पण ब्राह्मणाचं एकही कर्म त्यांनी केलं नाही। याचा अर्थ असा होत नाही की माणूस वारकरी पिंडामध्ये जन्माला आला म्हणजे त्याला हरिपाठन काकडा येतच असेल, असं काही आवश्यक नाही। ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला असेल म्हणजे स्नान संध्या वगैरे येत असेल, आवश्यक नाही। हा देवराज ब्राह्मण जो आहे
सगळे दुष्कर्म करण्यामध्ये लागला होता. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊनही एकही सत्कर्म त्यांनी केलं नव्हतं आणि एकही दुष्कर्म त्यांनी सोडलं नव्हतं. असा तो देवराज ब्राह्मण. पैसा सर्वस्व आहे असं समजून खूप लोकांकडून पैसे उसने घेतले आणि लोकांचे पैसे वापस दिले नाही. लोकांचं धन लुबाडून घेतलं आणि पापाचा पैसा पचत नाही असं करता करता लोकांचे पैसे घेता 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 त्याला वृद्धत्व प्राप्त झालं. वृद्धत्व प्राप्त झाल्यानंतर जरा अवस्था प्राप्त झाली. म्हणजे जेव्हा जास्ती जरा प्राप्त झाली तेव्हा रोग आणि बिमारी या सर्व कारणानं त्याच्या अंगामध्ये भयंकर ताप निर्माण झाला. आणि त्या तापानं त्याला वाटलं याला आता नीट करायचं आहे, घरात राहून चालणार नाही. म्हणून तो रस्त्यानं पायी निघाला आणि पदयात्रा करत करत एक प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरामध्ये आला. त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरामध्ये भगवान शंकराचं प्राचीन मंदिर होतं. सूत महाराज सांगतायत 88,000 ऋषींना शिवमहापुराणाच्या महात्म्यामध्ये. आता मंदिर म्हणजे काय याला माहिती नव्हतं, कारण की हा जन्माला येऊन कधी यानं भगवंताचं राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया अभंगाचा नंबर 16 गाथ्यामध्ये. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या 14 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ 15 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. 14, 15, 16. यानं डोळ्यानं कधी भगवंताला पाहिलं नव्हतं. अरे भजनाचा आवाज आला तिकडून काहीतरी, याला वाटलं काहीतरी फायदा होईल माझा तिथे. म्हणून हा मंदिरात जाऊन बसला. आणि मंदिरात जाऊन बसला, पाहिलं भक्त आहेत, घंट्या वाजवतात, देवाची मूर्ती आहे, अभिषेक चालू आहे, भजन चालू आहे, तरी याचं काही मन तिकडे गेलं नाही. आणि मग चालून चालून दमला होता म्हणून भिंतीला पाठ देऊन असा बसला आणि तिथे त्याला झोप लागली. पण याचं आता भाग्य जागृत होणार होतं. काहीतरी होतं मागच्या जन्मातलं, म्हणून एवढं पाप केलं तरी याला भेटलं ते. म्हणून काहीतरी मागच्या जन्मातलं पाहिजे म्हणलं. आपण इथे येतोय, तुम्हाला इथे यायची सद्बुद्धी आहे, मलाही इथे येण्याची सद्बुद्धी आहे. कमिटीवाल्यांनी मला बोलवलं, यांचंही हे कर्मच म्हणावं लागेल, पुण्यच म्हणावं लागेल. अनेक जन्माचं ते पुण्य जेव्हा जागृत होतं तेव्हा भगवंताची देव दुर्लभ अशी कथा ही पाहिला, ऐकायला आणि मनन पठन चिंतन श्रवण करायला भेटते. अनेक जन्माचा जेव्हा पुण्याचा संचय, जेव्हा पुण्य जागृत होतं, तिथे शिवमहापुराणाची कथा चालू झाली. हे त्यांनी ऐकलं आणि त्याच्या लक्षात आलं, याला परमार्थ म्हणतात. परमार्थ त्याला माहिती होता पण त्यांनी केला नव्हता. तिथे एक कथाकार कथा सांगत होते रोज रात्री त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या त्या शिव मंदिरात. त्यांनी ती कथा ऐकली आणि कथा ऐकल्यानंतर चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी, गीतेमध्ये भगवंतांना सांगितलं ना अर्जुनाला, मन फार चंचल आहे. याचं मन लगेच तिकडं पळालं कथेकडं. आत्तापर्यंत पाप प्रवृत्त होतं. पहिल्या दिवसाची कथा झाली आणि पहिल्या दिवसाची कथा झाल्यानंतर यांनी आपला हा जो माथा आहे तो कथा सांगणाऱ्या महाराजांच्या पायावरती ठेवला, आपला माथा. आणि कथाकारांच्या पायावर आपला माथा ठेवल्यानंतर कथाकाराने विचारलं, तू कोण आहे? यांनी आपला परिचय दिला. आणि मग कथाकारांनी याला सांगितलं, बाबा जन्माला येऊन नरदेहाला तू आलायस आणि नरदेहाला येऊन एकदाही तू भगवंताची कथा ऐकली नाही. जे लोक जन्माला येऊन भगवंताची भक्ती करत नाहीत, भगवंताचं ज्ञान प्राप्त करत नाही, वैराग्याचा रस्ता धरत नाहीत, संतांची संगत करत नाहीत, 3 ऋणातनं मुक्त होत नाहीत, नाही तरी जन्म गेला वाया, तर मनुष्य जन्माला येऊन त्यांचा काही उपयोग नाही. नाही तरी काय श्वान सुकरे बापुडी. मग बाकीचे ते जन्म घेऊन ते घेतलेले बरे आहे म्हटले. नरदेहाला येऊन जो भगवंताची भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा असं म्हणालेत ना वारकरी संत. भक्ती आणि प्रेमाशिवाय ज्ञान सुद्धा नको देवा. आणि मग याला पश्चाताप झाला. पश्चातापापेक्षा मोठं प्रायश्चित्त नाही. कथाकारांनी सांगितलं
पापाचं प्रायश्चित्त जर का करायचं असेल तर तो शिवमहापुराण कथा ऐक, निष्ठेनं ऐक, तुला गती मिळेल. आणि तिथे 7 दिवस ती शिवमहापुराण कथा ऐकली. शिवमहापुराण कथा ऐकल्यानंतर हा तिथेच गतप्राण झाला. भगवंताची कथा ऐकता ऐकता याला मृत्यू आला. मृत्यू गोड व्हावा, भगवंताची कथा ऐकता ऐकता याला मृत्यू आला. अंती यामती सा गती. माणसाच्या मनामध्ये मरताना जसे विचार आहेत तद्वत त्याची गती ठरत असते आणि तद्वत त्याला पुढचा जन्म भेटत असतो. याला अनेक प्रमाण आहे. प्रमाण सांगून मी आपला वेळ घेत नाही. आज आपल्याला कथा भरपूर ऐकायची आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप. शिवमहापुराणाचं महात्म्य आपण श्रवण करत आहोत. सूतजी 88,000 ऋषींना सांगतायत, देवराज नावाचा ब्राह्मण पाप करूनच मेला, पण मरण्याच्या अगोदर एकच पुण्य केलं त्यांनी. शिवमहापुराणाची कथा ऐकून मंदिरात मरण पावला. याचाच अर्थ काय आहे? एकच कथा भगवंताच्या निकट ऐकून जर का माणूस मृत्यूला प्राप्त होत असेल आणि कैलास लोकाचं तिकीट घेत असेल, याचा अर्थ जीवनामध्ये आपण किती कथा ऐकल्या त्याचा विचार करा. आणि आपल्याला पुन्हा किती वेळा चांगल्या पिंडात जन्म भेटणार आहे हे सिद्ध होतं याच्यावरनं. आपण जितक्या वेळेस ह्या कथा ऐकू, जितक्या वेळेस कीर्तन ऐकू, पारायण करू, हे पुण्य जसं बँकेमध्ये पैसा ठेवला आणि काढलं नाही वर्षभर की त्याचंही व्याज आपल्याला भेटतं, की का तर तुम्ही बँकेत वर्षभर ठेवलं आणि बँकेवाल्याचा फायदा केला म्हणून तुम्हाला थोडे वाढून घ्या. तर तसं एकदा करून सोडायचं नाही. बऱ्याच लोक काय म्हणतात, नाही ना महाराज, आणि मग तर आम्ही ते मागच्या साली ऐकले ना. असं नाही ना, असं नाही. जरी ऐकलं तरी ऐकत राहा, परत ऐका. प्रत्येक वक्त्याकडनं काहीतरी नवीन भेटल. जास्ती विद्वान आले तर जास्तीचं भेटल, कमी विद्वान आले तर कमी होईना भेटल आपल्याला त्यांच्याकडनं. पण जोपर्यंत आपला मनुष्य देह आहे, मनुष्य देह अयसा निध, साधिले ते साधले सिद्ध. सुंदर सुंदर प्रभान तुकाराम महाराजांचे आहे. मनुष्य देह ऐसा निध आहे, म्हणजे असा निधी आहे म्हणले मनुष्याचा देह भेटणं. मनुष्याचा देह भेटणं ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. तुकाराम महाराजांना सांगितलं, मनुष्याचा देह भेटणं ही सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे. आणि हा देह भेटून सुद्धा आपण जर का भगवंताची कथा कीर्तन ऐकत नसू म्हटले तर मग नरदेहाचा उपयोग नाही. तर देवराज ब्राह्मणानं एकदाच कथा ऐकली, पश्चातापयुक्त अंतकरणानं कथा ऐकली. वृद्धत्वाला प्राप्त झाला होता, मरायच्या आधी कथा ऐकली, शंकराच्या मंदिरात कथा ऐकली, मरण पावला. आणि मरण पावला तर आता तो हिशोब असतो ना. आता थोडं गरुड पुराणात घुसू आपण. जन्माला आल्यावर माणसानं कोणत्या जागेवर कोणतं पाप केलंय आणि जन्माला आल्यावर माणसानं कोणत्या जागेवर किती पुण्य केलंय. एकंदरीत जन्माला आल्यापासून, नाळ तुटून पडण्यापासून, पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत किती पुण्य केलं आणि किती पाप केलं, आणि कोणतं पारडं जड भरलं. जे पारडं जड भरतं म्हटले ना, तिकडे अगोदर जावं लागतं. जे पारडं जड भरतं तिकडे अगोदर जायला लागतं, आणि जे पारडं कमी भरतं तिकडे नंतर जायला लागतं. म्हणजे काय? म्हणजे 90% जर का पुण्य केलं असेल तर स्वर्गाचं तिकीट घ्या, आणि 10% राहिलं ते पापाचे हंटारे खा. एकानं मला विचारलं, महाराज 90% पुण्य केलं आणि 10% पाप केलं तर पाप माफ होत असेल ना? म्हणलं माप वगैरे काही होत नाही. तिथं विचारलं जातं की पहिले पापाचे फटके खाता का पहिले सुख भोगायला जातात. तर ते आपल्याला ठरवावं लागतं. हे प्रारब्धशास्त्राचा नियम आहे, असा अलिखित असा नियम आहे. याला प्रमाण आहेत ना तुकाराम महाराजाची, मी मनानं नाही सांगत आहे. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती झोडीती तोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. 440 अभंगाचा नंबर 440 तुकाराम महाराजांची बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. इथे विषयाचं सुख फार गोड गोड वाटतंय आपल्याला. काय त्रास होतो का? डॉक्टरनं नाही सांगितली ना चहा, नाही येऊ द्या दुधाची येऊ द्या, जरा अद्रक जास्ती टाका, नाही येऊ द्या 3 टाइम येऊ. मी गंमत नाही करत आहे. तुकाराम महाराज म्हणाले ना, एक एक शब्द. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंडन, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. खूप फटके
खात मारत त्याला घेऊन जातात. माणूस मरण पावल्यानंतर 13व्या दिवस पूर्ण गरुड पुराण कथा आम्ही पितृपक्षामध्ये दरवर्षी 15 दिवस करत असतो. यूट्यूबवर टाकलेली आहे. आत्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण केली ज्योतकर काकू. लोकाचे ज्यांना पितृदोष आहे त्यांना आम्ही त्याचं यजमान करतो आणि कमी खर्चात ती कथा करून देतो त्यांच्या पित्राच्या नावानं. अवघड आहे. 28 नरककुंड आहे. त्या नरककुंडामध्ये टाकतात माणसाला. तामिस्त्र 1, अंधतामिस्त्र 2, रौरव 3, महारौरव 4, कुंभीपाक 5, कालसूत्र 6, असिपत्रमण 7, सुकर्मुख 8, अंधकूप 9, क्रमी भोजन 10, सदंश 11, तप्पस्वरूपी 12, वज्रकंटक शाल्मली 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्रांद्रोद 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सार मियादन 19, अभिचिप 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, रक्षोगण भोजन 23, शुलप्रोत 24, दंदशुक 25, अवटनिरोधन 26, पर्यावर्तन 27 अँड सुचिमुख 28. 28 नरककुंड शिवमहापुराणात आहेत, गरुड पुराणात आहे, देवी भागवतात आहे, भागवतात आहे.